काय खाल्लं रे? मी ना त्या गिलक्याची भाजी. काय गिलक्याची दररोज तर कसा वरण बागलीला आलाय तो नुसती सटका चालू आहे त्याचा वांग्याच्या भाजीवर. अरे नाही रे भाऊ, मी नाही खाते तिच्यानं. साले पण एक काहीतरी गोष्टी करताय. चाले याच्यापाशी जाऊ दे, जरशा फप्पुऱ्या सोडू देता आपल्याला भुतायच्या. चाल 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 पण हा ते वांग्याची भाजीनं गपगप शिळा चांगला लागत होता माझ्या त्या नाही हिच्यामध्ये रे तसं लग्न. नाही रे. वरण बट्टी वांग्याची भाजी आणि गप गप शिरा. अरे भाऊ, हा. हो काय गपगप शिरानं वरण बट्टी लावली तुम्ही ना आधी. अरे काय नाही आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा ये माय का भाऊ, मा मामाच्या गावला गेलता कुठे रे बा? अकनूर धरणावर. हा इथल्या दूर आहे ते तुम्हाला माहित नाही. माहित आहे रे बापाला 400-500 किलोमीटर दिसते मला ते. अरे, इथं आपल्या गावाच्या पाशी. तुम्हाला माहित आहे का, तडी गेलता मी. हो गेला मग मा मामाच्या आयडी मध्ये मुक्कामी राहणं होतं. म्हटलं सालपाने काहींचा गेला नाही तर राहू 1-2 दिवस माझ्या मामाचे नाही रे, मला फोनावर फोन येत. का रे भाषा येतच नाही तू लालास ना मामा, काय इथली काय आहे. मग गेला, मग तडी झालती भाऊ रात. मी होता जपेल, मला पडत दडपे. आणि मी ना कशा बोप उठायची की सोडेल तुझे? उठायचे ना, आणि तिच्यामध्ये मला लागेल होती लगी. मग चड्डीत मुतला असेल तू? नाही हो, म्हणजे मी एवढा मोठा पुऱ्या का चड्डीत मुतीन. नाही रे भाऊ सांगताना तू दडपे ओढत होता म्हटलं हा. मुतला असेल तू चड्डी. मग काय केलं मी ना, माझ्या मामाला उठरलं. हो त्या मामा उठला असेल मग 2-3 दिवसांनी. अरे नाही हो, असा आलोय लगेच माझ्या मामा उठला. बापरे लगेच उठला त्या मामा. मग बापरे. असा तर की उठला. हा. हो, असा माझा मामा उठला जाऊ तडकन. रे भाऊ मला हे पटत नाही. तू मग गोष्ट सांग काय सांग तुला. अरे इमानदारीने मग माझ्या मामा असं असतं की उठलता. हा. हो मग मी ना माझ्या मामाला गी मला उठाडलं आणि घी गेला भो त्या गेटकडे लगिलो. लगी करतोय मी असा डुले. डुलता डुलता मग ही नजर पडली डायरेक्ट तिकडे कुकडे मसंतीकडे. मथंडीकडे. मग बापरे. ते मसंतीकडे तर पाहिलं भाऊ मी ना, तडी दिसली भाऊ मला पूजा साडीवाली बाई. मग हा? गेला असेल चड्डीत मग तुला अशी पाहत असेल. टारकन फाटी गेली तीन टारक मग बापरे. डायरेक्ट जो कुदला शिदा मामाच्या कडीत. मामा म्हणतो भाषा काय झालं, भाषा काय झालं. अहो मामा म्हटलं मला तिकडे बाई दिसली उज्या साडीवाली. अहो का म्हणे, चालतं म्हणे पाहायला जाऊ. पाहायला गेले तडी मामा पाहतोय. हो पाहता पाहता मग काय झालं माहित आहे का, तडी डायरेक्ट मामा बेशुद्ध पडी गेला. असं का? माझा मामा बेशुद्ध पडला. तू तर मग दुसरा रोजी उठला असेल ना, तू कधी पडला असेल ना. मी कशाला पडू, मी मुंजा होता. तू मुंजा होता का? मग मला कोण काय करते तडी. नाही तुला कोणी डायरेक्ट जो भिनपट प्यायला डायरेक्ट सीधा घरी. हो घरी प्यायला. मग घरी कोणीच नव्हतं. मग घरी प्यायला डायरेक्ट घरामध्ये लपी गेला भाऊ. घरात तर लपला न घडे घडे मॅट डोळ्या सामने कोणी माहित आहे का. तर उद्या साडेवाले बाई. अरे डायरेक्ट अशी टर्कन तर की फाटी गेली ती माहित. मग तेची ते मुतना बी राईस गेलं तरी अर्धाच तर की मुतलता बारे मी. तू पुरात मुतला असेल ना रो चड्डी. अरे मग ते रात्री तर गेला मी तिकडे. हो म्हणजे घरामध्ये गेला मी. घरामध्ये त्या बाईचा आवाज आला म्हणजे छन छन छन. त्याहून नाही रे भाऊ, जास्त जास्त फटत जाई. छन छनचा आवाज आला. मग मी काय केलं, मग ही अर्धीला घेऊन होती डायरेक्ट करीस टाकली. मग मी चड्डीत. मी सांगत होता तुला की तू चड्डीत मुतला असेल. तर मग काय करता का त्यात पुढे पाशी जाता तरी मुत्याले. बरं भाऊ वाटताला मारतो तू आणि घाबरतो तसं जमान्याचा. मग भाऊ मी चड्डी मध्ये मुतलता. हो बाय बे भाऊ नको भापुऱ्या सोडून तू. खोटं भासती का तुम्हाला. हा बे भाऊ खोटं बर. बोलतो तू. काय मग मी एक मंत्र म्हणतो तो ना माझ्या मागे 3दार म्हणा. काय म्हणून सांग बरं. ओम नमो शांताबाई नमः. ओम नमो शांताबाई नमः. ओम नमो शांताबाई नमः. ओ भाऊ थांब रे भाऊ, मी चालणार बघ घरी. माझी का बघतो. अरे याची तर बापा फाटली बी रे. चालला बी रे घरी. साला मी काही जात नाही घरी आता. यायची आडून आता यायची मजा पाहतो मी. अले भाऊ त्याला जाऊ दे न तिकडे. तिसरा मंत्र म्हणा आपला आता. ओम नमो शांताबाई नमः. ओम नमो शांताबाई नमः. ओ बापा रे.
अरे बाबा इकडे गेले अरे भाऊ हो भाऊ येईल तू सोडून दिसली रे भाऊ मी चालणार भाऊ बाबा पाशी भाऊ भाऊ काय झालं बाबा जोरात पैसे का भरला मा मित्र आले बुद्ध दिसला बाबा ओ बाबा चालेल भाऊ मग आज पावतीचं काय आहे ना नेऊ थोडी चला ना हो बाबा लवकर आता ना आपण लंगडे आहे ना आधी चला बाबा बाबा पा माहिती मित्र बसले ते काय झालं बे भाऊ अरे आम्हाला ते चुडेल दिसली ना आधी बोलय बरं तिथे जा हातच पहा तुम्ही बरं मग आम्ही ते मंत्र हा आमच्या मागे तुम्ही बी म्हणा तिंदार आम्ही काय हालत तुझी काय मग बरं पावाईनं किती लाख दम आहे तुमच्यात हा बर म्हणा मग ओम नमो शांताबाई नमः 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 पाहो बा आली ना ते बेटा पैसे लावा बरं तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला पार्ट 2 पाहण्यास आमच्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि मी काय सांगतो आता रात्रीचे वाजले आहे 12 वाजेपर्यंत आम्ही आता व्हिडिओ शूट केला आहे तर आमच्या मेहनतला फळ मिळो म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय खानदेश